नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे. एक तहसीलदार होते. तहसीलदार घरी आले पण आपल्या आईला म्हणत होते, आई आई मला लग्न करायचं आहे. आई म्हणत होती, बाळा कोणती मुलगी करून देतोस? तहसीलदार म्हणाले, माझ्यासारखी शिकलेली जास्त तहसीलदार तर पाहिजे किंवा MSc BEd MA BEd पाहिजे, शिकलेली मुलगी पाहिजे. आई म्हणाली, बाळा तसं म्हणू नकोस, माझ्या मनावर ठेव. अरे तू माझ्या मनाप्रमाणे वागलास म्हणून तहसीलदार झालास. माझ्या भावाची मुलगी आहे पण ती अनाडी आहे, तिला तू स्वीकार कर. तो म्हणाला, का आई असं कसं म्हणतेस? हा जमाना शिकलेला आहे, अनाडी करून काय मी करू? ती म्हणायला लागली, आई बाळा तू काही कर, तिच्यामध्ये सर्व गुण आहेत. स्वच्छता आहे, टापटीप आहे, वागणं आहे, फक्त शिक्षणच नाही. हो म्हण. नाईलाजानं त्यानं लग्न केलं आणि 10 वर्ष बायकोला म्हणत होता, तू अनाडीच आहेस, तू अनाडीच आहेस, अनाडीच आहेस म्हणून. 10 वर्षानंतर तीन म्हणायला लागली, अहो आतापर्यंत म्हणलो पण आता इथून मला म्हणू नका अनाडी म्हणून. कधी मी तुम्हाला त्रास दिला नाही, कधी पगार किती आला म्हणून म्हटलं नाही, पदरानं मी तुमची बूट साफ केले, कधी कुरकुर केलं नाही, सगळी सेवा तुम्ही केलेली आहे तुमची. जर तुम्ही म्हणत असाल तर मी चौकटीच्या मध्ये राहून तुम्हाला पाताळात घालतो. कसं पाताळात घालतोस तो? लगे 8 दिवसानंतर तहसीलदारनं बसलं आणि बरेच तलाठी बसले. तितक्यात तहसीलदारचा 9 वर्षाचा मुलगा आला. पप्पा पप्पा तुम्हाला आई पुरण वाटायला बोलली. सगळे तलाठी हसायला लागले. आता तहसीलदार पुरण वाटते म्हणून. तहसीलदार रागारागानं घरी गेले आणि म्हणायला लागले, माझा अपमान केलीस, आता बदली करून घ्यावं लागते. पुरण वाटायला मी काही खलबुत्यातलं पुरण वाटू का? पत्नी म्हणायला लागली, तुमची गेलेली इज्जत पुन्हा वाढविते म्हणले. आता काय वाढवतोस म्हणले? नाही म्हणले, हे पुरण घ्या, एक एक गोळा द्या पुरणाचा आणि पाणी एक गिलास द्या. नवसाचं पुरण वाटलं प्रसाद म्हणून म्हणा. पुन्हा त्यांनी टोपल्यामध्ये पुरण घेतलं, एक एक गोळा पुरणाचा दिला, एक गिलास दिला. हे प्रसाद म्हणून मी वाटप करत आहे म्हणून. त्यावेळेस तलाट्याला कळालं की पुरण खलबुत्यात वाटायचं नसून प्रसाद आहे म्हणून. गेलेली इज्जत तलाट्यांची तहसीलदाराची पुन्हा वाढली. म्हणून आपण माता भगिनींना आपण इज्जत दिलं पाहिजे, मान सन्मान केलं पाहिजे. धन्यवाद.